आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राऊतांकडून अमित ठाकरेंच्या पराभवाचं भाकीत अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही पराभव झाला। माहीममध्येही अकोल्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते। राऊतांनी राज ठाकरेंनाच डिवचलं। एकनाथ शिंदेंनी अमित ठाकरेंच्या पराभवासाठी कामाख्या देवीला साकडं घातलं असेल। माहीमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतर ठिकाणी मदत। सामनातून राऊतांची राज ठाकरेंवर टीका। साताऱ्यामध्ये भाजपला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर इज्जतच गेली होती। पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमचे 13वे वंशज वाचले। पिपाणी तुतारी चिन्हाच्या गोंधळाचा फायदा झाल्याची अजित पवारांकडून कबुली। 3 लोकांनी माझा पक्ष फोडण्याचं काम केलं, त्यांना आता घरी बसवा। शरद पवारांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर हल्लाबोल। बीडचा सलोखा बिघडवणाऱ्यांना पराभूत कला। शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, तर बीड जिल्हा कमळमुक्त करू हा तत्कालीन पालकमंत्र्यांचाच नारा होता। जुन्या विधानाची आठवण करून देत बजरंग सोनवणेंचा टोला। आज महायुती आणि मवियाचा जाहीरनामा प्रकाशित होणार। अमित शहा भाजपचा तर मल्लिकार्जुन खरगे मवियाचा जाहीरनामा प्रकाशित करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा शहांच्या हस्ते प्रकाशित होणार। लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये घेत काँग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो। भाजप खासदार धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींनाच दमदाटी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट। योजनेबाबत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, वंचित राहिलेल्या महिलांना लाभ देऊ बोलण्याचा अर्थ असा होता। लाडक्या बहिणी योजनेबाबतच्या वक्तव्यानंतर महाडिकांचं स्पष्टीकरण। धनंजय महाडिक काय म्हणाले माहिती नाही, धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। शरद पवारांची आज परांडा, शेवगाव, गंगापूर आणि घनसावंगीमध्ये सभा होणार। शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोला आणि सोलापूर दक्षिणमध्ये सभा। आमदार अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करून मारहाण झाल्याचा आरोप। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा। 3 जण पोलिसांच्या ताब्यात। तुम्ही दीपक चव्हाणांच्या प्रचाराला जावा, मग बघतोच तुम्ही आमदार कसे राहता। धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा। अजित पवारांचा रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार निशाणा। शिरूर अपहरण प्रकरणामध्ये गृहमंत्रालयाला उत्तर द्यावं लागेल, सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा। काँग्रेसला जाती जातीमध्ये भांडणं लावून त्याचा फायदा घ्यायचा आहे। काही जातींना एकमेकांच्या वर्गात उभी करण्याची काँग्रेसची चाल, असं म्हणत मोदींकडून पुन्हा एकदा एक है तो सैफेचा नारा। बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांना आम्ही राजकारणामध्ये कापणार। प्रतिस्पर्ध्यांनी लोहा कंधारमधल्या शिवसैनिकाची बोटं कापल्याचा ठाकरेंचा आरोप। जखमी शिवसैनिक ठाकरेंच्या मंचावर। निवडणुका येताच धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव। भाजपच्या कटेंगे तो बटेंगेच्या प्रचारावर शरद पवारांची टीका। भेदाभेदासाठी योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रामध्ये आणलं जात असल्याचा दावा। 40 वर्षांपासून आपल्या 4 भावांना न भेटलेल्या योगी आदित्यनाथांनी बटेंगे तो कटेंगेवर बोलू नये। संजय राऊतांची टीका। शिवसेना असेपर्यंत महाराष्ट्र बटणार आणि कटणार नसल्याचाही दावा। घसरलेल्या भाषेच्या दर्जावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध। फार बोलतात तर आम्ही सुद्धा ठाकरे आहोत हे लक्षात ठेवा। राज ठाकरेंचा संजय राऊतांना इशारा। ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे, तेही बाळासाहेबांनी घडवलेला। राज ठाकरेंची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहिलेली आहे। राऊतांची राज ठाकरेंवर टीका। निवडणुकीमध्ये गुंडांच्या टोळ्या सक्रिय। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या बैठका। गुंडांच्या मदतीसाठी वर्षावरून पोलिसांना आदेश। संजय राऊतांचा आरोप। बेछूट आरोप करण्यापेक्षा राऊतांनी पुरावे द्यावे। संजय शिरसाटांचा राऊतांना प्रत्युत्तर। भाजप आणि शिंदेंकडून गुंडांच्या म्होरक्यांवर निवडणुकीची जबाबदारी दिल्याचा राऊतांचा दावा। ओबीसी कोडाचा बाप आला तरी छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एमआयएमला इशारा। 25 लाखांचं विम्याचं संरक्षण यांच्या वडिलांनी ठेवलं होतं का। मवियाकडून घोषणा केलेल्या आरोग्य विमा योजनेवर अजित पवारांची टीका। तर मवियाच्या सर्व योजना वडील नाही तर तुमचे काकाच पूर्ण करतील। जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। मवियाचं नाव आता पलटूराम ठेवलं पाहिजे। जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात का, एरागेरा वाटलो का। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार। वाशिममधल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। घटनेमध्ये काही बदल करण्याचा मोदींचा डाव होता, मात्र आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली। शरद पवारांचा उदगीरमधल्या सभेमध्ये मोदींवर आरोप। कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, फडणवीस देखील होणार नाहीत। मुख्यमंत्री होईल तर फक्त महाविकास आघाडीचा होईल, संजय राऊतांचा दावा। सांगलीमधल्या भाषणामध्ये अजित पवारांकडून जयंत पाटलांची नक्कल। अजून पोलीस स्टेशन भाड्याच्या घरामध्ये आणि तुम्ही राज्य करायचं बघता। मुख्यमंत्रीपदावरून दादांनी जयंत पाटलांना डिवचलं। भावी मुख्यमंत्री असं लोक म्हणतात, मी म्हणालो नाही। जयंत पाटलांचं प्रत्युत्तर।
जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतो असं म्हणतात, पण जयंत पाटलांचाच करेक्ट कार्यक्रम नक्की होणार. सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा. पब संस्कृती विरोधात आवाज उठवल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल करतील. प्रशासकीय यंत्रणांचं माझ्या विरोधात काम सुरू. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा आरोप. विजय शिवतारेंच्या विरोधात युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. शिवतारेंनी एका हॉटेलवर पक्षाच्या नावाचा फुगा लावल्यानं केली तक्रार. तक्रारीनंतर हॉटेल मालकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. रोहित पाटलांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाठिंबा जाहीर. तिसऱ्या आघाडीमधील राजू शेट्टींचा तासगावमध्ये रोहित पाटलांना पाठिंबा. भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये गोंधळ. रेल्वे संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला जमावाकडून धक्काबुक्की. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत टीका. महाविकास आघाडी सरकार आल्यावर महिलांना 3,000 रुपये देणार. महिला पोलीस भरतीसह महिला पोलीस स्टेशन सुरू करणार. उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचं आश्वासन. 2 टेको घेऊन भाजपनं केंद्रामध्ये सरकार बनवलं. चंद्रबाबू आणि नितीश कुमार कधी टेको काढून घेतील कळणार नाही. दिल्लीमध्ये सरकार 2 वर्षांपेक्षा जास्त टिकेल असं वाटत नाही. जयंत पाटलांची टीका. बीड विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार ज्योती मेटेंनी घेतली जरांग यांची भेट. अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर आणि पवार गटाकडून संदीप क्षीरसागर मैदानात. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा जोरदार प्रचार सुरू. ढोल ताशांच्या गजरामध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती. सचिन अहिरेही प्रचारामध्ये सहभागी. दादर माहीमचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंचा डोर टू डोर प्रचार. पत्नी मिताली ठाकरेही सहभागी. अमित ठाकरेंची शिंदेचे सदा सरवडकर. ठाकरे गटाच्या महेश सावंतांसोबत लढत. नाना पटोलेंच्या अनुपस्थितीमध्ये मुलगी प्रिया पटोलेंकडून मतदारसंघामध्ये प्रचार. साकोली विधानसभेत नाना पटोलेंची मुलगी प्रिया पटोलेंकडून प्रचार. महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडेंकडून डोर टू डोर प्रचार सुरू. आर्वी विधानसभा मतदारसंघातील लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार. सुमित वानखेडेंची प्रतिक्रिया. गड किल्ल्यांवर मशीद बांधायची भाषा सुरू झाली. जनाब उद्धव ठाकरे यावर मात्र अजूनही चिडीचूप आहेत. ठाकरेंकडून तुष्टीकरणाचं राजकारण खालच्या थराला गेलंय. चित्रा वाघ यांची व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका. मनसे हा 3 महिन्यासाठी बाहेर पडलेला पक्ष. या पक्षाबाबत मी काहीही बोलणार नाही. हा पक्ष निवडणुकीनंतर दिसणार नाही. आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका. मनसे अशी टोळी आहे ज्याने निवडणुकीच्या 3 महिने अगोदर जाग येते. मनसेचा गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी पाठिंबा दिला. आदित्य ठाकरेंची मनसेवर बोचरी टीका. मला गृहमंत्री केलं तर सत्तेमध्ये 70% लोक गुवाहाटीला पळतील. रोहित पवारांचं वक्तव्य. आम्ही कोणाला सोडत नाही आणि घाबरतही नाही अशी टिप्पणी. चव्हाण कुटुंबाला काँग्रेसनं सीएम पदासह अनेक महत्वाची पदं दिली. सगळी पदं मिळाल्यानंतर भाजपमध्ये गेले. शरद पवारांचा अशोक चव्हाणांवर निशाणा. काँग्रेसचे नितीन राऊत कोणतेही काम करत नाहीत. राऊत फक्त पत्र देतात आणि मी काम केलं असं सांगतात. फडणवीसांची टीका. तर ताजमहाल मीच बांधला असं नितीन राऊत सांगतील असाही टोला. नारायण राणे आपल्या मुलांपुरतं राजकारण करतायत. वैभव नाईकांची टीका. आपला मुलगा दुसऱ्या पक्षात याची राणेंना लाज वाटली पाहिजे. वैभव नाईकांचा हल्लाबोल. घराणेशाही टिकवण्यासाठी मंत्र्यांना पाटणमध्ये मवियामध्ये बंडखोरी हवी. शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांची मिलीभगत. ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदमांची देसाईंवर टीका. ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडेंची पक्षातून हकालपट्टी. वानखेडेंवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. भिवंडीमध्ये ठाकरे गटाला धक्का. माजी आमदार रुपेश म्हात्रेंचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं म्हात्रे होते नाराज. पाटण विधानसभेमध्ये मंत्री शंभूराज देसाईंची प्रचारामध्ये आघाडी. पाटणमधील दुर्गम भागामध्ये जाऊन शंभूराज देसाईंचा प्रचार. देसाईंकडून रात्री उशिरापर्यंत गावभेटी सुरू.